तर शहापुरात मोठी बातमी आहे। शहापूरमधील वादग्रस्त ठरलेली शाळा आता आठवडाभरानंतर सुरू होणार आहे। शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे थेंब आढळल्यामुळे मुलींसोबत घृणास्पद कृत्य घडलेलं होतं। शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे थेंब आढळल्यानं मुलींसोबत हे कृत्य करण्यात आलं होतं। शाळा प्रशासनानं शाळेतील 8वी ते 10वीच्या विद्यार्थिनींना बाथरूममध्ये नेत त्यांचे अंतर्वस्त्र काढून तपासणी केली होती। संतप्त पालकांनी मोर्चा काढत शाळा गाठून शाळेच्या मुख्याध्यापिकांना घेराव घालत याचा जबाब विचारला होता। मात्र त्यांनी या संदर्भात उडवाउडवीची उत्तरं दिली। मग पालकांनी शाळा प्रशासनाकडे मुख्याध्यापिकेची राजीनाम्याची मागणी केली आणि यावरून पालक आणि शालेय प्रशासनामध्ये चांगलाच वादविवाद झाला। या प्रकरणात अखेर पोलिसांनी एंट्री घेतली। पोलिसात गेल्यानंतर मुख्याध्यापिकेसह 8 जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। मात्र यानंतर आठवडा झाला तरी शाळा बंदच ठेवण्यात आली होती। त्यामुळे मुलांचं शैक्षणिक नुकसान मात्र चांगलंच झालेलं आहे। 11 वाजता दमानी स्कूलमध्ये आज मीटिंग होती आणि त्या मीटिंगला DYSP, PI, तहसीलदार, आमदार साहेब, नंतर शिक्षणाधिकारी राक्षे, उपशिक्षणाधिकारी असे भरपूर जण होते, सामाजिक कार्यकर्ते होते आणि सगळे पॅरेंट्स होते जवळजवळ। आणि काल पालकांनी त्यांची मीटिंग घेतली होती शहापूरमध्ये आणि त्या मीटिंगनुसार त्यांनी जवळजवळ 10-12 मागण्या काढल्या होत्या आणि ट्रस्टींचा एक कोऑर्डिनेटर आला होता। ट्रस्टी काही आले नाहीत, तर त्या 10-12 मागण्या होत्या, त्या मागण्या त्यांनी त्यांच्यापुढे ठेवल्या। तर ट्रस्टींनी बोलताना त्या सगळ्या मागण्या मान्य केल्या।